तर भावांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर भावांनो, तुम्हाला तर माहितीच आहे, मी 3-4 दिवस झाले काही लाईव्ह स्ट्रीम करून नाही राहिलो. जो आपला 75 डेज लाईव्ह स्ट्रीमिंगचा चॅलेंज होता, तो झाला आहे बंद आता. कारण मी 3-4 दिवस झाले लाईव्ह स्ट्रीम करून नाही राहिलो. याच्या मागचं कारण म्हणजे मी घेतला आहे एक नवीन फोन, नवीन मोबाईल घेतला मी. त्यात मी एवढा नवीन फोन घेतला की लागेल त्यात एक हेडफोन जॅक बी नाही. त्याच्यानं काही मी लाईव्ह स्ट्रीम काही करू नाही शकलो. जाऊ द्या म्हटलं आता. तसं खरं सांगावं तर मला मन बी नव्हतं लाईव्ह स्ट्रीम करायचं आता. 2-3 दिवस झाले आपल्या चॅनलवर तर काही व्हिडिओ आला नाही, पण आता रेग्युलर व्हिडिओ येत जातील. आणि एक छोटासा प्रॉब्लेम बी झाला आपल्यासोबत सिमचा. तर या चॅनलवर रेग्युलर व्हिडिओ येत जातील. आता मी जो नवीन फोन घेतला की नाही म्या, त्याच्यावरून मी रेकॉर्ड करू राहिलो. हो, त्याच्यावरून मी रेकॉर्ड करू राहिलो हा व्हिडिओ. आणि जो जुना फोन होता की नाही आपला, जो जुना फोन होता की नाही हा Redmi 10, याच्यावर मी हा व्हॉइस रेकॉर्ड करू राहिलो. असं करायला करू राहिलो मग मला ते. आणि आता या फोनमध्ये, नवीन फोनमध्ये काही आपला हेडफोन जॅक नाही. मला ते हे आणावं लागेल. ते त्याला काय म्हणतात तुम्ही मला ते कमेंटमध्ये सांगा. ते काही मला माहित नाही. ते 10-15 सेंटीमीटरचं असते आणि एका इकडून त्याला हे असते, सी टाईप चार्जर असते एका इकडून, आणि एका इकडून हेडफोन जॅक असते. ते आणावं लागते मला. त्याला काय म्हणतात, मला ते अडॅप्टर आहे वाटते, अडॅप्टर म्हणतात त्याला, मला नक्की माहित नाही. ते आणावं लागते आपल्याला आता या माईक यूज करायसाठी किंवा हेडफोन यूज करायसाठी. नवीन, कारण आपल्या नवीन मोबाईलमध्ये तर काही हेडफोन जॅक नाही. त्याच्यानं आता मला असे व्हिडिओ बनावे लागतात. ह्या जुन्या फोनवरून व्हॉइस रेकॉर्ड आणि नवीन फोनवरून व्हिडिओ रेकॉर्ड, असे फोन बनवावे लागतात, असे व्हिडिओ बनावे लागतात मला आता. लाईव्ह स्ट्रीम तर काही मी आता एवढ्यात काही करणार नाही, कारण आवाजाचा प्रॉब्लेम होऊन जाईल लाईव्ह स्ट्रीमवर. आणि 2-3 दिवस झाले आपल्यासोबत एक प्रॉब्लेम झाला त्या सिमचा. एक नवीन जिओचं सिम घेतलं होतं, आणि त्या जिओच्या सिमवर एक व्हॉट्सअप ओपन करायला घेतलं होतं मी, की एक नवीन व्हॉट्सअप खोलायचं आहे. ते दुसऱ्या कोणाचा अननोन नंबर, अननोन माणसाचं व्हॉट्सअप खुललं होतं. तर मग ते मी डिलीट मारून टाकलं, नवीन खुललं. आणि हे नॉर्मल आहे का? तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, ही गोष्ट नॉर्मल आहे का? की बाबा एक नवीन सिम घेतलं, त्याच्यावरून एक एक दुसऱ्याची इंस्टाग्राम आयडी, दुसऱ्याचं फेसबुक, दुसऱ्याचं व्हॉट्सअप, हे याच्यावरून लॉग इन होणार, पण मी त्यात काही छेडछाड नाही करत एका वेळी. हे असं नॉर्मल गोष्ट आहे का? हे सांगा तुम्ही फक्त. मला तर वाटते नॉर्मल असं होऊन जाते. ते सिम अननोन नंबर, अननोन माणसाजवळ होतं, ते लय महिने झाले बंद असेल, तर तो नंबर मला भेटला. हे नॉर्मलच गोष्ट आहे असं मला वाटते. काही एवढा मोठा विषय नाही. तर हेच सांगायचं होतं. आपला एक नवीन मोबाईल घेतला म्हणून, आणि त्यात काही हेडफोन जॅक नाही. आणि असे व्हिडिओ बनवावे लागतात मला आता, हे की बा या जुन्या फोनमध्ये व्हॉइस रेकॉर्ड आणि नवीन फोनमध्ये आपला व्हिडिओ रेकॉर्ड, असे व्हिडिओ बनावे लागतात. आता तो 75 डेज लाईव्ह स्ट्रीमिंगचा चॅलेंज भुलून जातो मी, आणि नवीन काही ना काही करू आपण आता. म्हणजे लाईव्ह स्ट्रीम तर करणारच, पण रोज नाही करणार. 2-3 दिवसातून एकदा, 2-3 दिवसातून एकदा लाईव्ह स्ट्रीम करणार. जशी झाली माझ्याच्यानं तशी इंस्टाग्रामवर टाकून देणार. लाईव्ह स्ट्रीम कधी करायची ते इंस्टाग्रामवर अर्धा 1 घंटा पहिले स्टोरी टाकायचं असतं मी लाईव्ह स्ट्रीमच्या. तर असं काही झालं मग आपल्यासोबत 2-3 दिवस झाले. आणि ही गोष्ट तर नॉर्मलच आहे असं वाटते बा मला. सांगा एवढं कमेंटमध्ये, की बा ते WhatsAppचा काय प्रॉब्लेम झालता बा. ते मी WhatsApp डिलीट मारलं पूर्ण. आणि अननोन नंबरचे ग्रुप आणि अननोन माणसाचा प्रोफाईल पिक्चर आला होता त्याच्यावर. ते मी डिलीट मारलं, नवीन खोललं. तो नंबर एकेबारे माझ्याच कंट्रोलमध्ये आहे, काही प्रॉब्लेम नाही. तर बस अटसाकच व्हिडिओ हे करून टाकतो, व्हिडिओ बंद करून टाकतो. मला ते अडॅप्टरचं सांगा, ते हे हेडफोन जॅकसाठी, आणि या सिमचा काय प्रॉब्लेम होता ते सांगा. तुम्हाला माहित असेल तर हेल्प करा तेवढी कमेंटमध्ये बस. तर भावांनो, जो मी दुसऱ्या फोनातून तो साऊंड रेकॉर्ड करत जाऊ की नाही, तर तो काही झालाच नाही. या फोनातून करत जाऊ मी. 1 मिनिट थांबा, तुम्हाला दाखवतो का. हे पहा, हे आम्ही साऊंड रेकॉर्ड करत जाऊ. हा हा जो साऊंड आहे ना, हा रेकॉर्ड झालाच नाही. आणि 1 मिनिट थांबा, काय सेटिंग, 1 मिनिट सेटिंगमध्ये, अरे यार, सेटिंगमध्ये जाऊन MP3, हा आधीचा MP3 सिलेक्ट करायचा. हा MP4 सिलेक्ट पाहिजे होता, तर MP3 होता. त्याच्याच्यानं काही तो आवाज रेकॉर्ड झालाच नाही. तरी बी तुम्हाला असा लोक चांगला आवाज आला जशी, कारण तो फोन 1 नंबर आहे ना, आपला नवीन फोन घेतला त्याच्यानं तुम्हाला आवाज 1 नंबर आला जशी, काही प्रॉब्लेम झाला नाही. पण तरी मी हे सांगू याच्यासाठी राहिलो, हे अशी समस्या होत राहते ना, असे प्रॉब्लेम येत राहतात माझ्या जिंदगीत. ते याच्यासाठी मी तुम्हाला सांगू राहिलो. हा झाला नाही बा रेकॉर्ड, असं झालं. मग जाऊ दे, एवढा ॲडजस्ट करून घ्या. आवाज आला असेल नशीन आला तर पाहतो आता ते काय होते तर आवाजाचं. बस झालं मग आजच्यासाठी एवढाच. लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका.